नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 100 दिवसांचा फ्री ऑनलाईन कोर्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर आपण नागरिकशास्त्र विषय पाहत आहोत। या विषयात आपण प्रश्न निर्मितीवर जास्तीत जास्त भर दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवाल। बघा, आपण नागरिकशास्त्रातील 4थे प्रकरण पाहणार आहोत, भारतातील न्याय व्यवस्था। तर पाहूयात या प्रकरणात काय आहे। कायद्यांची निर्मिती कायदेमंडळ करते। बघा, पहिल्याच ओळीवर प्रश्न निर्माण झालाय, कायद्याची निर्मिती कोण करते? तर कायदेमंडळ करते। कार्यकारी मंडळ त्यांची अंमलबजावणी करते। तसेच त्यांची अंमलबजावणी कोण करते? तर कार्यकारी मंडळ। तर न्यायमंडळ हे न्याय देण्याचे कार्य करते। हे तर आपण मागच्या प्रकरणात सुद्धा पाहिले होते। पुढे आपण पाहणार आहोत, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि लोकशाही यांचे फायदे सामान्य माणसाला जेव्हा मिळतात तेव्हा लोकशाहीची व्याप्ती आणि खोली वाढते। बघा, इथे प्रश्न तयार होतो, लोकशाहीची व्याप्ती आणि खोली केव्हा वाढते? तर स्वातंत्र्य, समता, न्याय आणि लोकशाही यांचे फायदे सामान्य माणसाला जेव्हा मिळतात तेव्हा लोकशाहीची व्याप्ती आणि खोली वाढते। लोकशाही बळकट होण्यास ही बाब आवश्यक आहे। बघा, आपल्याला प्रश्न विचारतील, लोकशाही बळकट होण्यास कोणत्या बाबी आवश्यक आहेत? तर लोकशाहीची व्याप्ती आणि खोली वाढणे हे। न्यायदानाद्वारे नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण होते। कशाद्वारे नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण होत असते? तर न्यायदानाद्वारे। न्यायमंडळाची रचना आपण पाहणार आहोत। भारत हे संघराज्य आहे। टिंबटिंब हे संघराज्य आहे तर भारत, परंतु न्यायमंडळ मात्र संपूर्ण देशासाठी एकच आहे। बघा, टिंबटिंब हे संपूर्ण देशासाठी एकच आहे, तर न्यायमंडळ हे संपूर्ण देशासाठी एकच आहे। आपल्याला गाळलेल्या जागासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। उच्च न्यायालयांच्या नियंत्रणाखाली जिल्हा न्यायालये व त्यानंतर दुय्यम न्यायालये अशी रचना आहे। पहिल्यांदा आपण पाहणार आहोत सर्वोच्च न्यायालय। भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात। भारताचे सरन्यायाधीश टिंबटिंब न्यायालयाचे प्रमुख असतात तर सर्वोच्च न्यायालयाचे। सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश सरन्यायाधीश या पदावर नेमले जावेत असा संकेत आहे। बघा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश कोणत्या पदावर नेमले जावेत असा संकेत आहे? तर सरन्यायाधीश पदावर। न्यायाधीशांना निर्भयपणे न्यायदान करता यावे यासाठी न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जातो। बघा प्रश्न, न्यायाधीशांना निर्भयपणे काय करता यावे यासाठी न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जातो? तर न्यायदान। न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती करत असतात। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65व्या वर्षी तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे वयाच्या 62व्या वर्षी सेवानिवृत्त होतात। बघा, अत्यंत महत्त्वाच्या या ओळी आहेत। या दोन्ही ओळींवर इथे 2 प्रश्न तयार होतात। पहिला म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षी सेवानिवृत्त होतात? तर 65व्या। तसेच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे वयाच्या कितव्या वर्षी सेवानिवृत्त होतात? तर 62व्या। पुढे आपण पाहणार आहोत, न्यायालयीन सक्रियता। न्यायालयाकडे तंटे गेल्यास न्यायालय ते सोडवते ही न्यायालयाबाबतची पारंपरिक प्रतिमा आहे। बघा प्रश्न, न्यायालयाकडे तंटे गेल्यास न्यायालय ते सोडवते ही न्यायालयाबाबतची
टिंबटिंब प्रतिमा आहे तर पारंपरिक प्रतिमा आहे. समाजातील दुर्बल घटक, महिला, आदिवासी, कामगार, शेतकरी, बालके यांना कायद्याचे संरक्षण देण्याचा प्रयत्न कोणी केला आहे तर न्यायालयाने केलेला आहे. त्यासाठी जनहितार्थ याचिका महत्त्वाच्या ठरल्या आहेत. बघा, आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, समाजातील दुर्बल घटक, महिला, आदिवासी, कामगार, शेतकरी, बालके इत्यादींना कायद्याचे संरक्षण देण्यासाठी काय महत्त्वाच्या ठरल्या आहेत तर जनहितार्थ याचिका. सर्वोच्च न्यायालयाची कार्ये. आता आपण पाहणार आहोत सर्वोच्च न्यायालयाची कार्ये. संघराज्याचे न्यायालय या भूमिकेतून केंद्र शासन व घटक राज्य, घटक राज्य व घटक राज्य, केंद्र शासन व घटक राज्य विरुद्ध अन्य घटक राज्य यांच्यातील तंटे सोडवणे. दुसरं म्हणजे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे, त्यासाठी आदेश देणे. कनिष्ठ न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करणे, आपल्याही निर्णयाचा पुनर्विचार करणे. सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नांवरील कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतीने सल्ला विचारल्यास तो देणे. बघा, आपल्याला इथे 4 कार्य दिलेली आहेत. यापैकी कोणतेही कार्य आपल्याला परीक्षेत विचारले जाऊ शकतात. न्यायालयीन पुनर्विलोकन. सर्वोच्च न्यायालयावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे संविधानाचे रक्षण करणे होय. बघा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयावर असणारी आणखी एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे टिंबटिंबचे संरक्षण करणे होय तर संविधानाचे. संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असतो. टिंबटिंब हा देशाचा मूलभूत कायदा असतो तर संविधान. न्यायालयाच्या या अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असे म्हणतात. बघा, आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, न्यायालयाच्या अधिकाराला न्यायालयीन टिंबटिंब अधिकार असे म्हणतात तर पुनर्विलोकन. आता आपण पाहणार आहोत उच्च न्यायालय. देशात किती उच्च न्यायालय आहेत तर 24 उच्च न्यायालय आहेत. उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नेमणुका कोण करतात असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर राष्ट्रपती करत असतात. पुढे बघा, मुंबई उच्च न्यायालय हे महाराष्ट्र व गोवा ही 2 राज्ये व दादरा नगर हवेली व दीव दमण या केंद्रशासित प्रदेशांसाठी आहे. बघा, आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, मुंबई उच्च न्यायालय हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशांसाठी आहेत किंवा टिंबटिंब हे महाराष्ट्र व गोवा ही 2 राज्ये व दादरा नगर हवेलीतील दीव व दमण या केंद्रशासित प्रदेशांसाठी आहे तर मुंबई उच्च न्यायालय. उच्च न्यायालयाची चला तर आपण पाहणार आहोत आता उच्च न्यायालयाची कार्ये. आपल्या अधिकार क्षेत्रातील दुय्यम न्यायालयांवर नियंत्रण ठेवण्याचा व देखरेखीचा अधिकार उच्च न्यायालयाला असतो. मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी आदेश देण्याचा अधिकार तसेच जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करताना राज्यपाल उच्च न्यायालयाचा सल्ला घेतात. बघा, या ओळीवर असा प्रश्न तयार होतो, जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करताना राज्यपाल कोणत्या न्यायालयाचा सल्ला घेतात तर उच्च न्यायालयाचा. पुढे आपण पाहणार आहोत जिल्हा व दुय्यम न्यायालय. प्रत्येक जिल्हा न्यायालयात एक जिल्हा न्यायाधीश असतो. बघा, इथे असा प्रश्न तयार होतो, प्रत्येक जिल्हा न्यायालयात एक टिंबटिंब न्यायाधीश असतो तर जिल्हा न्यायाधीश असतो. भारतातील कायदा पद्धतीच्या शाखा. कायदा पद्धतीच्या प्रमुख 2 शाखा आहेत तर त्या कोणत्या? दिवाणी कायदा तसेच फौजदारी कायदा. आपण पहिल्यांदा पाहणार आहोत दिवाणी कायदा.
व्यक्तीच्या अहंकारावर गदा आणणारे तंटे या कायद्यांच्या अंतर्गत येतात. बघा प्रश्न, व्यक्तीच्या हक्कांवर गदा आणणारे तंटे कोणत्या कायद्याच्या अंतर्गत येतात? तर दिवाणी कायद्याच्या अंतर्गत येतात. आपल्याला इथे काही दिवाणी कायद्याचे उदाहरण दिले आहेत. जमिनी संबंधीचे वाद, भाडे करार, घटस्फोट इत्यादी हे सर्व दिवाणी कायद्याचे उदाहरण आहेत. परीक्षेला आपल्याला दिवाणी कायद्याचे उदाहरण कोणते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा वेगळा घटक ओळखण्यासाठी सुद्धा इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे आपण पाहणार आहोत फौजदारी कायदा. गंभीर स्वरूपाचे गुन्हे फौजदारी कायद्याच्या आधारे सोडवले जातात. बघा प्रश्न, गंभीर स्वरूपाचे गुन्हे कोणत्या कायद्याच्या आधारे सोडवले जातात? तर फौजदारी. उदाहरण, चोरी, घरफोडी, हुंड्यासाठी छळ, हत्या हे आपल्याला फौजदारी कायद्याचे उदाहरण दिले आहे. हे सुद्धा आपल्याला परीक्षेत विचारले जाऊ शकतात किंवा इथे सुद्धा वेगळा घटक ओळखण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतातील न्यायव्यवस्थेचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. भारतातील टिंबटिंब व्यवस्थेचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. तर न्यायव्यवस्थेचे भारतातील लोकशाही बळकट करण्यात न्यायालयाचा मोठा वाटा आहे. भारताची लोकशाही बळकट करण्यात कोणाचा मोठा वाटा आहे? तर न्यायालयाचा.